सगळ्यांना नमस्कार, जय शिवराय। आज आपण आंतरवाली सगळे पत्रकार बांधव आले। तुमचं प्रथम सगळ्या महाराष्ट्राच्या वतीनं, आंतरवालीकरांच्या वतीनं मनापासून तुमचं सगळ्यांचं खूप खूप कौतुक, तुमचे खूप खूप आभार, तुम्हाला खूप खूप धन्यवाद। आपण 29 ऑगस्टला मुंबईला जातोय। 27 ऑगस्टला सकाळी 10 वाजता आपण आंतरवालीहून मुंबईकडे सकाळी 10 वाजता निघणार। आपला मार्ग असणारे आंतरवालीहून महाकाळा, शहागड, चौक, गोरीगंधारी फाटा, डोमलगाव फाटा, साष्ट पिंपळगाव, बळेगाव, आपेगाव फाटा, हिरडपुरी, त्यानंतर आंबटाकळी, नवगाव, तुळजापूर, वडवाळी, आपेगाव, माऊलींच, पैठण मध्ये कागदनांदर पण आहे, उचेगाव पण आहे मध्ये। त्या फाट्यावरून आपण पैठणला जातोय। पैठणहून पाटेगाव, गोठण मार्गे, गोठणहून आपण तळणी, शेवगाव, जिल्हा अहिल्यानगर, तिथून आपण पुढं वडुले, मळेगाव, सानंदगाव, डोंगरगाव फाटा, तिथून पुढे मिरीमाका, त्याच्यानंतर आपण पांढरी पुलावरती जातोय, जिल्हा अहिल्यानगरच। तिथून आपण पुढं त्या शेंडी मार्गे पुढं अहिल्यानगरच्या बायपास मार्गे आपण कल्याण फाट्यावरती जातोय, की ज्याला निप्ती चौक म्हणलं जातं। त्या निप्ती चौकातून पुढं आपण आळ्या फाट्यावरून नारायणगाव, आणि संध्याकाळी 27 ऑगस्टला संध्याकाळी आपण शिवनेरी गडावरती, किल्ल्यावरती, त्या जुन्नरला आपण मुक्कामी जातो। 28 ऑगस्ट रोजी सकाळी शिवनेरी गडाचं दर्शन घेऊन ती पवित्र माती कंपाळाला लावून आपण पुढं राजगुरू खेड मार्गे आपण चाकणला जातोय। चाकणहून तळेगाव, लोणावळा, पनवेल, वाशी, चेंबूर या मार्गे 28 ऑगस्टला सकाळी आपण 28 ऑगस्टला संध्याकाळी आपण आझाद मैदानला जातोय। 29 ऑगस्टला सकाळी 10 वाजल्यापासून तिथं आमरण उपोषण आपलं आझाद मैदानावरती बेमुदत सुरू होतं मराठा समाजाच्या मागण्याच्या बाबत। हा झाला आपला एकूण मार्ग। पहिला जो रूट होता आपला, तर तो माळशेज घाटातून कल्याणला होता, परंतु आपण तिथून जात नाहीये, कारण ती घाट इतका अवघड आहे। आपली एक आता शिष्टमंडळ गेलं होतं, त्यांनी तो घाट बघितला, प्रचंड घाट अवघड आहे, 10 फुटावर सुद्धा दिसत नाही इतकं तिथं धुकं आहे। त्यामुळे आपल्याला तिथून जाणं अवघड आहे। एखादी गाडी जर पंक्चर झाली, तर एखाद्या गाडीला किंवा एखाद्या पोरांना काय त्रास झाला, पुण्यात गाडी बिघडली, तर ते बाजूला जरी उचलून ठेवायचं म्हणलं तरी आपण ते बाजूला उचलून नाही ठेवू शकत, कारण तिथं 10 फुटाचा 5 फुटाचा सुद्धा एवढ्या ठिकाणी तिथं पीएस नाही आहे कसलाच। म्हणून पोरांचे खूप हाल होऊ शकतात पोरांचे, आणि पोरांचे जर हाल झाले तर काय अर्थ नाही। आमचा उद्देश असा आहे की कुठून का जाईल, आम्हाला आझाद मैदानाला जाणं आवश्यक आहे, मुंबईला मागण्यासाठी जाणं आवश्यक आहे। त्यामुळे याच मार्गावरून जावं असा काय आमचा कुठला हट्ट नाही आहे, आणि असण्याचं काय कारण पण। याचबरोबर आजच्या या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून सरकारला आणि विशेष करून देवेंद्र फडणवीस साहेबांना सांगतो की आम्हाला ना कोणाचा ट्रॅफिक जाम करायला जायचं ना काय जायचं। मुंबईत हजारो रस्ते, त्यातला एक रस्ता कुठलाही आम्हाला द्या की जेणेकरून आम्हाला आझाद मैदानाला जाता येईल। आमची सरळ आणि स्पष्ट भूमिका आहे, आम्हाला न्यायासाठी जायचं, कोणाला त्रास व्हावा या भूमिकेतून आम्हाला जायचं नाहीये। हा झाला आपला फायनल मार्ग। आपण माळशेज घाटातून कल्याण मार्गे जात नाही, तर आपण चाकण मार्गे जातोय, सगळ्या बांधवांनी समजून घ्यावं। आणि तसं पाहिलं आता ज्या रस्त्याने घुसायचं त्या रस्त्याने जाणार आहे ते, त्याचं काय विशेष नाही। कोणीकडून चालले तर आत्ताच मला तर आत्ता माहिती मिळाली, रात्री पण आत्ताच लोक मुक्कामाला गेले, तिथे आलं अशी माहिती मिळाली, त्यामुळे लोक जाणार आहेत। तर झाला एक मार्ग। दुसरा विषय हे मागण्याचा। या मागण्यावरती कायम ठाम येत आम्ही आणि राहणार आहेत, आणि इथून पाठीमागे सुद्धा आम्ही राहिलेलो आहे।
आमची प्रमुख मागणी मराठा आणि कुणबी एक आहे. हा अध्यादेश हजार आम्हाला मंजुरी सहित अंमलबजावणी पाहिजे, त्याशिवाय आम्ही मुंबई सोडणार नाही हे सरकारनं लक्षात घेणं गरजेचं. त्यानंतर हैदराबादचं गॅझेटियर हे आम्हाला लागू केलेलं पाहिजे अंमलबजावणीसह. त्याच्यावर अभ्यास चालला, ऐकून घेणार नाही, खोटी माहिती आम्ही ऐकून घेणार नाही. तुम्ही काही कारण सांगितले ते आम्ही ते ऐकून घेणार नाही. त्याचं कारण असं की 13 महिन्यापासून गॅझेटियरवरती अभ्यास होते, तरी तुम्हाला जर अभ्यासच करायचा आहे त्याला आमचा नाईलाज आहे, आम्ही ऐकू शकत नाही. त्याचं कारण पण तसं आहे, जर आमच्या नोंदी सापडल्या तर ती आम्हाला पाहिजे. आणि देवेंद्र फडणवीस साहेबांना विशेष करून सांगतो, कोणी आडवं येणार नाही मराठ्यांचे तीनही गॅझेट लागू का केलं म्हणून. कारण आम्हाला सातारा संस्थांचं पण गॅझेटियर पाहिजे लागू केलेलं अंमलबजावणी सहित, आणि बॉम्बे गव्हर्नमेंटचं पण पाहिजे. औंध संस्थांकडे तर हजारो वर्षाच्या नोंदी आहेत, त्याच्या सगळ्यांची अंमलबजावणी आणि लागू केलेलं आम्हाला पाहिजे, त्याशिवाय आम्ही हटणार नाही. त्याचं कारण देवेंद्र फडणवीस साहेबांना सांगतो, विशेष करून कुठलाही ओबीसीचा विरोध करण्याचा संबंध नाही. जर आमच्या सरकारी नोंदी आहेत तर विरोध कोणाचा होऊ शकत नाही, आणि झाला तर तुम्ही त्याचा विचार करू नये. कारण आमचा जर जमिनीचा 7/12 सापडलाय म्हणल्याच्या नंतर जमीन आम्हाला देणं तुमची जबाबदारी. आमचा जर 7/12 नसेल, आमचा जर अधिकार नसेल किंवा आमच्याकडे काही पुरावाच नसेल तर तुम्ही आम्हाला देऊ नका. सरकारने आमच्या भूमिकेत चालण्याऐवजी देवेंद्र फडणवीस साहेबांनी विषय मराठ्यांचा आधी समजून घ्यावा. काय तुम्ही नाही म्हणलं तर आम्ही ते आम्ही ऐकून घेत नसतो, कारण आम्हाला फक्त माहित झालं आमची जमीन आहे ती आम्ही मिळवणार आहे, आमचं घर आहे आमच्या नावावर मिळवणार आहे. तुम्ही आम्हाला भाड्याचं घर देऊ नका, आमचं हक्काचं घर आहे ते द्या. भाड्याचं घरावर आम्हाला कधी उचलू दे, म्हणजे 10% आरक्षण कधीही जाऊ शकतो. आमच्या हक्काचं सुद्धा ते का द्या. आमची जमीन 7/12 नावाची असून ती जमीन तुम्ही आम्हाला देण्याऐवजी तुम्ही आम्हाला बटाईने कशामुळे द्या. ती बटाईदार 1-2 वर्ष ठेवून हकलून देईल आम्हाला, त्याच्यापेक्षा आमची हक्काची जमीन आहे. आमच्या हक्काची जमीन आहे ती द्यायची सोडून तुम्ही आम्हाला बटाई का देता. आम्ही जमीन कसो मोठे होऊ. तसाच तोच उद्देश आरक्षणाला हे उदाहरण लागू होते. आमच्या हक्काच्या नोंदी 150 वर्षापूर्वी तुम्हाला 89ला आता आरक्षण मिळालं, 1989 आमच्या 150 वर्षाच्या नोंदी आहेत. कुणबी म्हणूच्या कुणबीमध्ये आता सुद्धा शब्द शेतीचे लाज नाही आम्हाला. आम्ही शेतकरी आहेत, आम्ही क्षेत्रीय मराठी, आम्हाला काय लाज नाही त्याची. तुम्ही आधी फडणवीस साहेब समजून घ्या. सरकारी नोंदीला जर विरोध करणार असला एवढे कोणी तर हे तुम्ही ऐकू नये. मताचे आम्ही काढून आम्हाला द्या, आमचं इथे द्या म्हणतोय आम्ही. आमच्या नोंदी लागू करायला तिने गॅझेट हरकत नाही, हे सुद्धा तुम्ही समजून घ्या. दुसरी मागणी आहे, सगळे सोयरीची अधिसूचना तुम्ही काढली, सगळे सोयरीची अधिसूचना काढली, तिची अंमलबजावणी नाही. तुम्ही आम्हाला त्यावेळेस वाचित सांगितलं होतं, आम्ही आता 2012च्या कायद्यात दुरुस्ती केली, आम्हाला 6 महिन्याच्या अंमलबजावणीसाठी वेळ द्या, हरकती मागून त्याच्यावर त्याची छाननी करतो. आता छाननी करून आणि आम्ही दिलेला वेळ मिळू 1.5 वर्ष झाले. इतका कोणताच सणा थांबू शकत नाही, इतका संयमानं माझ्या समाजाने विषय घ्यायला. कुठलीच जात या देशात जगाच्या पाठीवर अशी जात नाही की 1.5 वर्ष असून थांबू शकत. एखाद्या समजा आणि ते लोकांच्या रोज असून तो 10 वर्ष 20 वर्ष नाही थांबू शकत. तशी आमची परिस्थिती आहे. असून सुद्धा तरी मराठा संयमात होता, आडमुठा नाहीये, म्हणून तुम्हाला 1.5 वर्षाचा वेळ दिला. सगळे सोयरीच्या अधिसूचनेची व्याख्या सुद्धा आम्ही त्यावेळेस सांगितलेली. आजही तुम्हाला सांगतो, परंपरानुसार पिढ्यांना पार लागण्याच्या सोयरी जो त्या ते सोयरे तर ते काय घ्यायचे त्याच्या सुद्धा 3-4 पॅरेग्राफ केले त्यांनी. आम्ही त्याला सांगितलं होतं आमचे सांगितलेले शब्द घ्या, प्रत्येक गोष्ट तुम्ही टाळताय ते शब्द घ्यायला, पुन्हा घोळ होईल. सगळे सोयरे काय घ्यायचे, ज्याची कुणबी सापडली त्याची सोगे सगळे घ्यायचे का, त्याची कोड जात म्हणून. याच्या अगोदर 180 जातीच्या आसपास 10-20 मागावलं होतं. ज्यावेळेस ओबीसीला आरक्षण दिलं गेलं, मुद्दा फडणवीस साहेबांना या विशेष महत्वाच्या प्रेस मधून सांगतोय हा विषय. कारण आता आंदोलन खूप पुढे गेलाय. सोयरे हाता येत नाहीत ना, मग का कोण जातो पदात म्हणा ना, तत्सम जात म्हणा, टाका घालून
झाल्या 350-400 झाल्या. तसं त्याची कुणबी नोंद सापडली. मराठीचे पोटजात कुणबी होत नाही का फडणवीस साहेब? आमचे सगळे सोयरे, कारण त्या कुणबीचा आमचा व्यवसाय एकच आहे. कुणबी म्हणजे शेतकरी, त्याचा व्यवसाय शेती, आमचा व्यवसाय शेती. आरक्षण हे शेती व्यवसायावर दिलेलं किंवा व्यवसायावर दिलेलं, ज्याला ज्याला दिलं त्याला त्याला व्यवसायानुसार दिले. मी एकदा गिरीश महाजन साहेबाला, फडणवीस साहेब तुम्हाला विशेष करून सांगतो, कारण म्हणून मी महत्वाची पत्रकार परिषद बोलवली. मला एकदा सगळं काय ते बोलायचे, मला उद्यापासून बोलायचं, चर्चा फिरच्या बंद होणार. गिरीश महाजन साहेबांनी सांगितलं होतं त्यावेळेस, आम्ही त्यांना विचारलं, बाबा पश्चिम महाराष्ट्रात आमचे नाते आहेत मराठवाड्याचे नाते विदर्भात आहेत, त्यांना आरक्षण आहे विदर्भात, आम्हाला कमवून नाही. ते म्हणजे त्यांचा व्यवसाय शेती. म्हणलं मग आम्ही काय वाटके आणतो का इकडे? आमच्याकडे काय समुद्र आहे का? आमचा व्यवसाय शेतीचे निकष सगळे जुळत आहेत. त्यांचे आमचे रोटीपिटी व्यवहार आहे, परंपरा आहे, धर्माची आहे, संस्कृतीची आहे, रोटीपिटी व्यवहाराची आहे, सणावारांची, उत्सवाची, व्यवसायाची. आमचं त्यांचं सगळं साम्य आहे. तत्सम आहेत आम्ही, त्यांच्यासारखेच आहेत. तत्सम म्हणजे तसेच आहेत आम्ही. तत्समचा अर्थ त्यांनी सरकारनं त्यांच्या शब्दकोशात, केंद्रीय मागासवर्ग आयोगाच्या शब्दकोशात तो शब्द घातलाय तत्सम. त्यांनी तोच नाही पण तसा. आपण सारखे दिसत नाही, मग त्याचा व्यवसाय ते म्हणले. बागवान म्हणले शेती करतो, बागायती करतो. माळी बी म्हणले बागायती करतो. लगेच माळी बी म्हणजे येवल्याच्या गतपणीने त्यांनी लगेच सांगितलं आमचा व्यवसाय म्हणले बागायती, आम्ही शेती करतो. बागवान घाला म्हणले आमचा भाऊ आहे. सत्य सांगायला घातले बागवान, का व्यवसाय सारखा आहे ना. माळ्याचा व्यवसाय बागायती करणं आहे, त्याचा बागायतीचे किंवा कष्ट करतो, उत्पन्न काढतो, याचा अर्थ हेच आहे आमच्या गावरान भाषेत. मराठी काय करतो? मराठी काय करतो म्हणजे हे सत्य आहे. त्यांनी व्यवसायाच्या आधारावर लोक घातली आतापर्यंत. आमचं म्हणणं आहे आमचा व्यवसाय शेती, कुणबी आणि मराठी एक आहे. मराठवाड्यातला मराठा हा कुणबी, मराठवाड्यातला सगळा मराठा कुणबी. मी आधीच्या जातीचे उदाहरण दिले, फक्त जात म्हणून नाही दिले, उदाहरण म्हणून दिले. यावले पुन्हा जाती घडली, मी फक्त उदाहरणासाठी तो विषय घेतलाय. माझ्या गोरगरीब मराठा समाजाला कळावं म्हणून आणि देवेंद्र फडणवीस साहेबाला कळावं म्हणून. त्याच्यामुळं सगळे सोयरे पोटजात उपजात म्हणून घ्या, आमचा व्यवसाय एक हे म्हणून घ्या, तत्समे म्हणून घ्या. ज्याची कुणबी नोंद सापडली त्याचे सोयरे. लय झालं तर ज्याची कुणबी नोंद सापडली असणारा मराठा त्याचा सोयरा कशावर, हेच जर सरकारला बघायचं असेल तर शपथपत्र घ्या 100 रुपयाच्या बॉन्डवर आमच्याकडून. ज्याची कुणबी नोंद निघाली त्याच्या सोयऱ्याकडून की हो बाबा हे माझा पाहुणाची, माझा आमचा व्यवसाय सारखाच आहे, तुम्हाला जे घ्यायचे ग्रह चौकशी करा किंवा सोयराचे येतात. या 2 सूट द्यायला तयार आहेत, आणखी काय पाहिजे. पण व्याख्या सरकारने समजून घ्या. ज्याची कुणबी नोंद सापडली त्याचे सगळे सोयरे आरक्षणात घालायचे म्हणजे का आणि कशामुळं, तर त्यांचा व्यवसाय सारखा आहे म्हणून, त्यांची पोटजात उपजात हे म्हणून, त्यांचे रुटीबिटी व्यवहार आहेत, त्यांच्या चाली रूढी परंपरा धर्मानुसार किंवा तुमच्या केंद्रीय आयोगाच्या मागासवर्ग आयोगाच्या निकषानुसार सगळ्या बसत्यात म्हणून. आणि जो कुणबी आणि मराठा आहे हे तत्सम आहेत, तसेच आहेत म्हणून द्या. व्याख्याचा गैरअर्थ करून पितृसत्ताकडे विनाकारण येऊ नका. जसे त्यांचे सगळे सगळे पोटजाती उपजाती घेतल्या म्हणून आमचे घ्या. आपले 5वं मागणं त्यांनी सांगितलं होतं सर सकट तुमचे गुन्हे मागे घे, कारण हल्ला आमच्यावर झाला. या ठिकाणी ज्या ठिकाणी माझे महंत गुरुवार या सगळे मंडळी संत महंत बसलेत, याच ठिकाणावरती रक्ताच्या थारोळ्यात माझ्या मायमावल्या पडल्या. हीच ती जागा आहे. या जागेवरती रक्ताच्या थारोळ्यात आमच्या आई बहिणी समाजाच्या पडल्या होत्या. त्यावेळेस त्यांनी आमच्यावरच केस झाल्या 360 आमच्यावर, आम्ही मार खाऊ.
म्हणून त्यांनी सांगितलं की या सगळ्या खोट्या केसेस झालेल्या त्यामुळे ते मीडियात पण आलेले. आम्ही या सरसकट राज्याच्या सगळ्या केसेस मागे घेतो, आणखी घेतलेल्या नाही. जी 6वी मागणी की मराठा आरक्षणासाठी जे आमच्या बांधवांनी बलिदान दिलेत त्यांच्या नोकऱ्या आणि आर्थिक निधी आणखी दिलेले नाही, कारण आमचं कुटुंब उघडं पडले. यांच्या भावनेशी मुख्यमंत्रींनी धरायला नाही पाहिजे, कारण शेवटी बारीक बारीक लेकर सांभाळायचे कशी. करता पुरुष घरात गेल्याच्या नंतर ज्याचे त्याचे हाल झाला त्याला मिळतात, हे मुख्यमंत्री समजून घेणं गरजेचं आहे. म्हणून तुम्हाला आता आम्ही प्रेमानं सांगतोय, तुम्ही ही प्रेमाची विनंती लक्षात घ्या. फडणवीस साहेब, पुन्हा पुन्हा आडवं समजू नका. तुम्ही वाकड्यात घुसता म्हणून मी बोलतो. तुम्ही जर समाजाची सभ्य वागायला लागला, समाजाने मागितलंय जे सत्य ते जर द्यायला लागला तर ह्यो समाज डोक्यावर घेऊन म्हणतो की मला नाश शब्द आहे माझा. महंतांच्या समक्ष आज इथं शेकडो महंत बसलेत की यांच्याच हातावर, यांच्या ज्ञानावरती, यांच्या संस्कारावरती आमचं राज्य चाललं. हाच तो वारकरी संप्रदाय यांच्या समक्ष शब्द देतो. आमचं कायद्यात बसणार, संविधानात बसणार तुम्ही आरक्षण द्या, आड्यात घुसू नका, असून का देत नाही. तर याच्यात नाराजी तुमच्याविषयी मुद्दाम जास्त पसरायला लागली, कारण तुम्ही असून देत नाही. याचा अर्थ मराठी आडमुठे नाहीत, तर देवेंद्र फडणवीस साहेब मुद्दाम आडमुठे भूमिका घ्यायला लागले. त्याचं कारण जोडून सांगतो. परवा 20-21 तारखेला न बसणाऱ्या जाती 29 जाती ओबीसी आरक्षणात फडणवीस साहेबांनी न बसणाऱ्या, मग याला म्हणतात मराठ्याला हुन्नस देणं. तुमच्या समोर तुम्हाला शिवागणूक दिलं, तुम्ही एखादी मागणी करणं आता या मंडपमध्ये, आणि मी तुमच्या समोर तुम्ही एक मागणी केली आणि मी फणशीला दुसरंच बोललोय, तुमच्या मनात दुखत असत. मागणी आमची रात्रंदिवस जीव जातोय समाज, बरोबर समाज रस्त्यावर, तुम्ही 29 जाती आरक्षणात घालता आणि मराठ्याला देत नाही. याचा अर्थ होतो ते पुन्हा मी नाही देत मराठ्याला, तुमच्या नाकावर टिपून नाही 29 जाती आरक्षणात घातल्या नाही देत मराठा, याचा अर्थ हे होतो. आणि मग ही भूमिका आता मान्य नाही. आजचे दिवस तुम्हाला प्रेमानं विनंती करून सांगतो, आणखीन आज उद्याचा दिवस तुमच्या हातात आहे. आम्हाला मुंबईला यायचं नाही, आम्हाला काय करायचं मुंबईला आरक्षणाची अंमलबजावणी केल्या, आम्हाला काय काय गरज काय पडली मुंबईला यायची, गरज नाही आम्हाला. तुम्ही आमची मागण्या येतात त्या देऊन टाका. इथं बसलेला सगळा वारकरी संप्रदायाचा महंत बसलेत. मला प्रामाणिकपणानं सांगा, तुमची जर गावात एखाद्या बांधवाची जमीन 7/12 आहे, तुम्ही कसं काय देणार नाही? मग आडमुठं कोण? म्हणून आज उद्या हातात आहे. आणखीनही फडणवीस साहेबाला संधी तर सोनं करा. उलट तुम्हाला वाटतं ओबीसी तुमचे तर मराठे तुमचे होते, आम्हाला काय घेणं पडलंय राजकारणाचे, पण तुम्ही नाही दिलं तर तुम्हाला शेवटचं सांगतो, मी सरकारचं तुम्ही टाकू शकता. तुम्हाला वाटून काय काय नाही. मी माझ्या समाजाच्या लेकराचं रडणं बघितलंय, वेदना बघितल्यात, माझ्या जातीचे हाल मी बघितलं. मी सोडित नसतो. मी जर एकदा 10 वाजता 27 बांधवाडी सोडली, मी मंत्री फांद्याचं कोणाचंच ऐकत नसतो, कारण मराठ्यांना सांगतो आणि महंताला विशेष करून सांगतो, तुमच्या हातावरती आमचं राज्य, तुमच्या विचारावर आमचं राज्य आहे. वारकरी संप्रदायाचा आम्ही भक्त आहे. मी आडमुठा नाहीये. मी माझ्या लेकरासाठी झुजतोय गरीबाची. ते जर आडमुठापणा करत असले तर दोष कुणाला द्यायचा ते तुम्ही ठरवा. तुम्हाला मुद्दाम बोलवलंय, दोष कुणाला द्यायचा, मला का माझ्या समाजाला का सरकार? मागणी आजची नाही, ते पण तुमच्या कानावरती टाकून ठेवतो. आणि फडणवीस साहेब तुम्हालाही सांगतो आणि मुंबईकरांसाठी सुद्धा सांगतो, तारीख डिक्लेअर केलेली या पत्रकार बांधवाच्या समक्ष केलेली 4 महिन्यापूर्वी. 4 महिन्यात काय हालचाली केल्या? काहीच नाही. मग आडमुठ कोण? माझं असून माझ्या मराठ्यांचे पोरं मेलेले मी कसं काय बघायचं? मी कोणता क्षेत्रीय मराठा आहे? मग लेकरांच्या धडाधड इथं मुर्दे पडायला लागले, सरकार पाडायला लागले, मग मी कसं काय शांत बसले? म्हणून ही 4 महिन्यापूर्वी तारीख डिक्लेअर केली. आता ते झाले 4 महिने. याच्यातलं आतलं पुन्हा एकदा सांग. 2 महिन्यापूर्वी 288 आमदारांना मी फोन केले. त्याच्यात 2 उपमुख्यमंत्री आणि फडणवीस साहेब मुख्यमंत्री साहेब. मी कधीच फडणवीस साहेबाला 2 वर्षात बोललो नाही. स्वतःहून म्हणतो, त्यांचे लोक आले असते फोन. मी स्वतः 2 महिन्यापूर्वी फोन लावला. हे मुंबईकराला माहित पाहिजे, माझ्या महाराष्ट्रातल्या मराठ्याला माहित पाहिजे.
मी स्वतः फोन केला आणि त्यांना सांगितलं तुम्ही अंतरवाली लिहा. गाडी सुद्धा पायाखाली वाजणार नाही, कुणी आईला सुद्धा म्हणणार. कारण खानदानी मराठीत आम्ही सन्मानानं बोलवलो, अपमान करून वापस पाठवणारी जात आमची नाही. तुम्ही अंतरवाली लिहा. मला गरीब मराठ्यांचं घरानं वेदना व्यथा तुमच्याजवळ आरक्षणाच्या मांडायच्या. 2 महिन्यापूर्वी त्यांना सांगितलं 26 तारखेला ऑगस्टच्या आत तुम्ही आमच्या मागणीची अंमलबजावणी करा. या विषयावर आम्हाला तुमच्याशी प्रत्यक्ष बोलायचं. पुन्हा म्हणू नका चर्चेला बसत नाहीत, बोलत नाही. पुन्हा गैरसमज समाजात बसले. त्याला त्याच वेळेस सांगितलं होतं आम्हाला मुंबईला यायचं नाहीये. 26 तारखेपर्यंत ऑगस्टच्या सगळ्या मागणीची अंमलबजावणी करा. आता मुंबईकरांना सांगतो आमची काय चूक. आणि 4 महिन्यापूर्वी मला माहित नव्हतं गणपती बाप्पा बसणार आहेत म्हणून. आणि ती हिंदू धर्माची संस्कृती आम्ही जतन करतो. आम्ही डोक्यावर घेऊन गणपतीला लागतोय खेड्यापाड्याने. वारकरी संप्रदायाची सगळ्या परंपरा आम्ही पाळतो, सगळे संस्कार पाळतो. आणि ती न्याय देणारी भूमी आहे मुंबईतली. गरिबांच्या न्याय मागायला बरं आम्ही जर हे मुख्यमंत्र्यांना 2 महिन्यापूर्वी सांगितलंय आणि 4 महिन्यापूर्वी केली, जर आता लक्ष घालत नसतील तर कोण हे मुंबईकरांना त्यांना प्रश्न विचार. आम्हाला मी येणार आहे. मी 29ला मुंबईत येणार आणि आरक्षण पण घेणार. फक्त माहीत नसणाऱ्या गोष्टी सुद्धा सगळ्या राज्याला, फडणवीस साहेबांना, पुन्हा राज्यातल्या जनतेलाही सांगतो. अशा 8-9 मागण्या आम्ही तुमच्याकडे दिलेल्या आहेत. त्याची अंमलबजावणी तुम्ही 26च्या आत द्या. पुन्हा एकदा सांगतोय, त्यावेळेस गिरीश साहेब माझे साहेब म्हणले होते दुसऱ्या विषयात आलो. पुन्हा तुमची मागणी म्हणे इथंच बसलेली होती आणि कायदा तसा पारित करता येत नाही, तसं करता येत नाही. कायदा पारित करायला आधार लागतो. पटलं मराठ्याला. पुन्हा पुन्हा मुंबईकरांना महाराष्ट्राला सांगतो, थोडे साहेबांना सांगतो, पटलं आम्हाला. जर आधारच नसेल तर कायदा पारित होईल कसा, मग ते टिकन कसं. आता सांगतो त्यांनी समिती गठीत केली. जस्टिस शिंदे साहेबांची, न्यायमूर्ती शिंदे साहेबांची समिती. त्या समितीनं 58 लाख नोंदी शोधल्या. त्याचे 3 खंड केले आणि सरकारला अहवाल दिले. सरकारनं 3ही खंड स्वीकारले नोंदीचे. गिरीश महाजन साहेब आणि फडणवीस साहेब तुम्हाला आठवण करून देतो, ते तुमच्याच वतीने आले. त्यावेळेस तुम्ही म्हणले होते आधार असल्याशिवाय कायदा. मराठा आणि कुणबी कायदा पारित करायला 58 लाख नोंदीचा तुम्हाला आधार. याची शिस्ती पाहिजे. मी कुठं आडमुठे देईल, मला मराठी पण सांगा आणि सरकार पण सांगा. आता समिती तुमची गठीत तुम्ही केली, नोंदी तुम्ही शोधल्या, सरकार तुमचं, अहवाल तुम्ही स्वीकारला. आम्ही नाही. तुमचं तुम्हाला सांगतो आडमुठं कोणी म्हणून मराठी पेटून उठले फडणवीस साहेब. त्यांनी लक्षात आलंय मराठा आणि कुणबी आर काढायला आधार पाहिजे म्हणजे तुम्ही 58 लाख नोंदीचा आधार आहे. आता कसं काय ना बाकीच्या जाती घातल्या ओबीसी त्यांना कोणता आधार आहे? कुठलाच नाही. तरी त्यांना दिलं. आम्हाला तर आधार आहे. आम्ही डायरेक्ट 7/12 दाखवतोय, सरकारी नोंद दाखवतो डायरेक्ट. त्यांजवळ पुढे त्यांजवळ नाही तरी पण दिलं. आमजवळ हाय तरी देत नाही. म्हणून मराठा आणि कुणबी आर काढा. आणखी 2 दिवस तुमच्या हातात. त्याची अंमलबजावणीच पाहिजे. मी अंमलबजावणीशिवाय एकाही मागणीत मागे सरकू शकत नाही. मराठा समाजाला सांगतो, मागण्या सगळ्या सांगितल्यात, त्याच्यावरती मी ठाम आहे. मराठी पण ठाम आहे. सगळ्यांनी आजपासून आणखीन 1-2 दिवस हातात येत. आता काम धंदे सोडा. राज्यातल्या सगळ्या मराठ्यांनी काम धंदे बंद. नोकरदार वर्ग, कर्मचारी वर्गाने काम धंदे बंद करा. व्यावसायिक असतील, उद्योगपती असतील, कोण कोण असतील, जरा व्यवसाय स्टॉप ठेवा. आता किराणा दुकान, टपऱ्या काय असतील तुमचे, हॉटेल सगळं बंद ठेवा सध्या. आता मुंबईकडे जायची तयारी करा सगळेजण. असा उठाव पुन्हा होणार नाही. असा एकजुटीचा, एकतेचा इतका प्रचंड मोठा जगाच्या पाठीवर असा सोहळा पुन्हा होणे नाही.
म्हणून या लढाईच्या सोहळ्यात, या विजयाच्या सोहळ्यात प्रत्यक्ष घराघरातल्या प्रत्येक मराठ्यांनी सहभागी व्हा. वारकरी संप्रदाय सगळा असं सगळ्या महंत मंडळीचं आम्ही वेळोवेळी कौतुक करतो की त्यांनी खूप कीर्तनाच्या माध्यमातून हा मुद्दा लावून धरला होता. जसं मीडियाने लावून धरला तसाच महंत मंडळीने लावून धरला होता. एक गोष्ट माहिती आहे आम्हाला, तुम्हाला वाटलं असताना आम्ही विसरलो, तुम्हाला लय त्रास झाला. काही काही कमेंट नाहीच का, मी मोकळा नाही झालो. आणि तुम्हाला जिथं जिथं भोगावं लागलं तिथं तिथं सगळं तुम्हाला ती जबाबदारी आमची निभोबा काढायची. कारण काय, लेकराच्या तोंडाला घास आला होता म्हणून एका शब्दासाठी दुसरीकडे आंदोलन जाऊ नये म्हणून आम्ही बोलत नव्हतो. तुम्हाला त्रास झाला आम्हाला माहिती, आम्ही पण होऊन दिला हे आम्हाला माहिती. कारण तिकडे जर होतं तर आंदोलनाला दिशा वेगळी लागली असती आणि मूळ जे घ्यायचं होतं ते राहिलं असतं, म्हणून बोलू शकलो नाही. आता मोकळे होतो लवकरच. आम्ही तुम्हाला झालेल्या त्रासाची जबाबदारी भक्त म्हणून आमची, त्याची टेन्शन घेऊ नका. ते कोण कोण होते, काय होतं ते सगळं सगळ्याला माहिती, तुम्हाला शोधायची गरज सुद्धा नाही. तरी पण सगळ्यांना, सगळ्या क्षेत्रातल्या, मग तो नोकरीच्या क्षेत्रातला असन, शेतकरीचा असन, व्यावसायिक असन, तो ट्रकवर असन, पुढे इस्टीवर कंडक्टर ड्रायव्हर असन, महाराज मंडळी असन, सगळ्यांनी, वारकरी संप्रदाय असन, टाळकरी, गायक, वादक सगळे एवढ्या वेळेस तुटून पाहतात. सगळे मुंबईकडे निघा. कोणी शेताचे कारण सांगू नका, कोणी ड्युटी सांगू नका, कोणी मास्तरांनी सांगू नका, डॉक्टर वकिलांनी सांगू नका. सगळ्यांनी तयारीनं मुंबईला चालायचं. विशेष करून आजपासून महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठ्यांना सांगतो, जिथं जिथं पाण्याचे टँकर असतील ते मुंबईला सोबत घ्या. आपल्या पोरांना पाणी प्यायला लागणार. जे जे डॉक्टर बांधव ही प्रेस ऐकते त्यांनाही माझी विनंती, सगळ्यांनी अँब्युलन्स आणि गोळ्या औषधाचा साठा सोबत घ्या. 1000पेक्षा जास्त अँब्युलन्स पाहिजे, 5000पेक्षा जास्त पाण्याचे टँकर पाहिजे. मी सांगितलंय 5000 टँकर घ्यायचे. आणि तिथं एक नसलं तुम्ही म्हणतात 5000 टँकर म्हणला नाही, एक नाही. माझ्याजवळ काय कंपनी का? हे सगळ्या जिल्ह्यातल्या आपल्या बांधवांनाही घडून आणावं लागणार आहे. सगळ्या डॉक्टरांना ते करावं लागणार आहे. मी याच्या बरोबर आणखी 4 आव्हानं केलेली. मास्तर असन, डॉक्टर असन, वकील असन आणि श्रीमंत राजकारणी मराठी असन, यांनी स्वतःच्या गाड्या बाहेर काढा म्हणून सांगितलेलं आहे. यांनी स्वतःच्या गाड्या बाहेर काढा. तुम्ही डिटेल राहायचं तर आपण गाड्या आपण आपल्या बाहेर काढा. आम्ही सांगितलंय फक्त आता 3 दिवस साथ द्या तुम्ही आम्हाला. 27, 28, 29ला 10 वाजता सकाळी आम्ही ग्राउंडवर बसलो होता, तुम्ही वापस या म्हणून. तुम्ही थांबू नका. मराठा समाजाला खरं बोललं पाहिजे. खोटं बोलून मुंबईत आम्हाला इथं नाही होणार. सगळ्यांनी मुंबईकडे चालायचं. आपण आपले वाहन घेऊ. आम्हाला तिथं बसकर आशीर्वाद द्या तुम्ही वापस. ही सगळ्या महाराष्ट्रातल्या मराठ्यांना विनंती करून सांग, आपण सगळ्या ताकदीनं याच्यात उतरल्याशिवाय पर्याय. फक्त एक वाक्य सांगतो, मला आंदोलन शांततेत पाहिजे. कुणी जाळपोळ दगडफेक करायची नाही. नसता त्याने आमच्या सोबत यायचं नाही. याला जोडून दुसरा डाव होऊ शकतो. सरकार आपल्यात एखादी टोळी घालू शकते. ते माझ्या नावाच्या घोषणा देईल, मराठा आरक्षणाच्या देईल. आपल्याला असं वाटून लय कट्टर दिसतोय आपला. कपडे फाडायला बसलाय ते स्वतःच. ते गोंधून आणायला बसलाय. मग फोटो त्याच्या अंगावर टी शर्ट घालीन, फोटो जे आपल्याला वाटत हे आपलं कट्टर दिसतंय. आणि नंतर बनवून देवेंद्र फडणवीस ऐकत नाही, सरकार ऐकत नाही, घाला गोटी. सरकारने पाठवले टोळी असू शकते, लक्षात ठेवा. त्याच्यामुळे त्याला धरायचं, पोलिसाच्या गाडीत टाकायचं. नाही तर आपल्या शेजारी जरी जाळपोळ सुरू झाली, दुखून सुद्धा बघायचं नाही, सरळ चालायचं मुंबईला. उद्योग बघ म्हणायचं तिकडे ते कोण येते. आपण त्याच्यात घुसायचं नाही. माझ्या संघ येणाऱ्या बांधवांनी एकाने सुद्धा जाळपोळ दगडफेक करायची नाही. तुम्हाला काही घेणं आहे का? आरक्षण पाहिजे. दगड मारले तरी आरक्षण पाहिजे, शांततेत आरक्षण पाहिजे. तुम्हाला आरक्षण देतो ना, तुम्हाला काय करायचं? न मिळणारं 70 वर्षातलं आरक्षण दिलं ना शांततेनं. मला समाज फक्त नुकसान नाही करायचं, समाजात पोराचं वाटवं नाही करायचं. वाटवं झालं का आरक्षणाला घेऊन काय करतो? तुम्ही फक्त शांततेत नुसते मुंबईत मराठी निघाले ना, महाराष्ट्रातल्या मराठ्याला एक महत्वाचा शब्द सांगतो, तेवढाच फक्त मराठ्याने ध्यानात घेतला. मराठीची तुम्ही फक्त उठाण मुंबईकडे निघा, पुरा देश बंद पाडा म्हणून सांगा. ऑटोमॅटिक काहीच करायचं नाही, नुसतं चालायला लागायचं आणि मांडी घालून बसायचं. देश बंद पाडा, देश, महाराष्ट्राला देश बंद पाडा. एवढी ताकद मराठ्याच्या, दगड हाणायची गरज नाही.
फक्त आजच पासून आता काम बंद आहेत. नुसती मुंबईची तयारी. आपला पुढचा मुद्दा, प्रत्येक माणसानं मोर्चातल्या मुंबईतल्या प्रत्येकानं स्वतः स्वयंसेवक बनायचं. प्रत्येकानं म्हणायचं नाही मी मोर्चात आलतो स्वयंसेवक काय करतात आणि तू काय करतो. प्रत्येक जण स्वयंसेवक हे ध्यानात ठेवा. कुणाला अडचण आली, दुखायला लागलं, उतरून रस्ता द्यायचा, त्याला अँब्युलन्स पर्यंत न्यायचं. कुणाला जेवायला नसलं तर आपली भाकर द्यायची. कुणी जीव घालीन आपल्याला नाही घालीन आशेवर जगायचं नाही. तयारीन त्याला उपाशी राहिले तर राहायचं, मग ती तयारी ठेवा. नाही मिळाली निघाला गावाकडे, खायलाच नाही भाऊ, रोग आला का 2-4 दिवसात तुला काय होईल. निर्भीड बना. कडवट बनल्याशिवाय समाज मोठा होत नाही. रोज महिलेकर अधिकारी बनायला लागले रोज. काल 2 पोरी एमबीबीएस झाल्यावर बाप्पाच्या अंगावर कपडा सुद्धा नीट शर्ट नव्हता माहितीये का. पाठीमागची बाजू सगळे द्वारेने सुईने शिवलेली होती पुरी. त्यानंच असल्याच्या घरात एमबीबीएस मधला विषय समजा 1 कोटी रुपये खर्च लागतो शिकायला. 1 कोटी. पुरीचा नंबर लागला की मला आमच्या 10 पिढ्यात दलिंद्रीच पिटली. हे भानावर आहे फक्त. त्याच्यामुळे विचार करू नका. चिखलचे खुर्चीत नाही मिळाली, मला फोनच नाही केला, माझ्याकडे बघितलंच नाही, मला हे शिवरात म्हणले नाही, मला हातवर करायला पाहिजे होता राव, हात सुद्धा वर नाही केला. मग खवटे मोडे हातवर करू हातवर करतो. कशावर रुसू नका. रुसायचे दिवस नाहीत आता. समाजावर गुलाल फेकून समाज उंचीवर न्यायचे दिवस आहे. मानपानाचे नाहीत आता. चिखल मिळाला चिखलात बस, रेंद्यात बस, पावसात बस, मुसळधार पावसात बस. मी मुसळधार पावसात बसणार आहे. तुमच्या लेकरा बाळासाठी बसतोय, तुम्ही कसलीच आशा करू नका. प्रत्येकानं स्वयंसेवक बना आणि सगळ्यांची सेवा करा. कुणी जेवायला देईल नाही देईल मला नाही वाटत समाज मुंबईतला कमी पडन. तिथले दलित मुस्लिम, तिथला मराठी, तिथले माथ्याडे कामगार, तिथले डबेवाले, तिथले कोळी आदिवासी, तिथले जैन मारवाडी सगळे तुटून पडले. तिथले परप्रांतीय येऊ द्या म्हणतात. इंदे भरा ते परप्रांतीय मध्ये इंदे भरा आणतो. हा करून म्हणलं कथाकच खाऊ घालेंगे म्हणले. त्याला काय आम्हाला कोण आहे म्हणजे कथाकच खाऊ घालेंगे म्हणलं आम्ही खाईंगे. मला किती सगळा समाज जुटून एका बाजूला. कारण त्यांना वाटतं गरीबाची लेकरं मुंबईत यायला लागले. शेतकऱ्याचे पोर आहेत. एक दिवस तांबर पाणी देऊ, एक भाकर देऊ, आपण सेवा करू. गरीबाचे लेकरं मुंबईत यायले तर. आणि आम्ही त्यांचे पाहुणे आहेत ना. पाहुण्याची सेवा मुंबईकर अपमानाने नाही करणार, पोटभर देईल. पण तरी आपण तयारीने चला. पावसाचे दिवस नाही ते बाहेर आले, काही काही पावसाचं भेव वाटतं, आपले पावसाचं कपडे काढी. त्यामुळे आपल्या तयारीने चला. चूल पेटली की सुरू. नाही झालं तर आपण आपल्या ज्या गाड्या होतात, ट्रक आहेत, टेम्पो येतं, पिकअप येतं, जर रावठ्या नाही मिळाल्या किंवा आपल्याला काही तिथं पावसात झोडपतात म्हणून आपण आपल्या गाड्यातच झोपायची व्यवस्था करा. आंदोलन गाडी पैसे सुरू. मराठा समाजाने समजून घ्या. ग्राउंडवरच असं काही नाही. जिथं गाडी आहे तिथं झोपायचं, तिथं उतरून खाली बसलं जायचं. झालं आंदोलन सुरू. पाऊस आला तर लगेच गाडी, पाऊस गेला की उतरलाच खाली. आपण आपल्या तयारीनं सगळेजण चला. आपण तिथं महाराज मंडळीचे कीर्तन ठेवले. कारण माझी 22 वर्षापासूनची पद्धत आज नवीन नाही. आमच्या मराठवाड्यातल्या काही पश्चिम महाराष्ट्रातल्या भागातल्या महाराज मंडळींना माहिती. मी आंदोलन ठेवलं की पहिले कीर्तन असतं आपले. जेव्हा आम्ही 2-2, 4-4 जण बसत होतो तेव्हा सुद्धा कीर्तनात ठेवतो. दादा महाराज खरं आहे की नाही. बिगर सुपारीच परत सुपारी द्यायला हाय काय कोणाला कौतुक आहे आम्हाला. वारकरी संप्रदायाचं एकाने एक 4 आना मागितला नाही आम्हाला. एकाने सुद्धा. आता मी ते फोन केले बाबाजींना की तुम्ही तुमचं कीर्तन आहे. ते म्हणले आलो. ते म्हणले नारळ सुद्धा नाही भेटणार. ते म्हणले आज माझ्यातच कवा आम्हाला नको. पण समाजासाठी लढायची वेळ आली ना आम्हाला संप्रदायाच्या माध्यमातून तुम्हाला. आणि काय होतं त्याच्यातून लाखो करोडो पोरं बसलेले असते. वारकरी संप्रदायाचे विचार डोक्यात रुजते. आता वेगळेच विचार सुरू आहेत. मोबाईल सुरू केला की धांगडण सुरू होत. तेच ऐकत. कमीत कमी लाखो तरुण पोराला बसलेल्या करोडो समाजाला
तुमच्या माध्यमातून वारकरी संप्रदायाचे विचार त्यांच्या बुद्धीवर पडतात आणि परिणाम होतो. जसा मराठी एक येत नव्हती, मी इमानदारीचा मॅसेज दिला, मॅनेज न होण्यात मराठी एक झाली, तसं वारकरी संप्रदायाचे विचार रुजू शकते नवीन पिढीत. ते जर त्यांच्या डोक्यावर सारख्या शब्दाचे घाव घालत गेलो आपण तर परिवर्तन होतं. काही काही पोरं लांब आहेत, जुळत आहेत, काही माणसं लांब आहेत, पुन्हा जुळतात. आम्ही बऱ्याचशा गोष्टी त्याच्यातून साधितो, आंदोलनच नाही. तर वारकरी संप्रदायाचे विचार सुद्धा त्याच्यावर गेले पाहिजेत. हे सुद्धा ह्या एकजुटीच्या माध्यमातून काम करतो किंवा आंदोलनाच्या माध्यमातून काम करतो. आम्ही सुद्धा वारकरी संप्रदायाची एक मोठी बाजू घेऊन चालतो. तुमचे विचार मांडत राहा. लोक ते विचार नाही मांडत, गाण्याच्या पार्ट्या आणतील, ते काय असते ते ऑर्केस्ट्राचा काय अशा गोष्टी आणतील. मी कीर्तनच ठेवतो 22 वर्षापासून. त्याच्या पाठीमाग आंदोलन पण आहे आणि याच्या पाठीमाग वारकरी संप्रदायाचा विचार सुद्धा रुजणं गरजेचं आहे. हेही काम करतो, कारण ही सोपी गोष्ट नाही, मी ते घडून आणतो. म्हणून सगळ्या महंतांचे तिथं प्रेस पत्रकाराच्या माध्यमातून, बांधवांच्या माध्यमातून सांगतो की तिथं कीर्तन खूप भव्य दिव्य होणार आहे. जशी मुंबईकरांनी आता कालपासून सिस्टम बदलली, त्यांना माहित झालं की महंतांची साऊंड सिस्टम त्यांनी बदलल्यात असे आम्हाला माहिती आली. खूप मोठ्या तयारीला मुंबईकर सुद्धा लागले. मोठमोठ्या महंत मंडळीची कीर्तन होणार आहेत. हे महाराष्ट्रातल्या मराठा समाजालाही सांगतो. तिथं शिवशाहिरांच्या पोवाडे सुद्धा होणार आहेत. शाहिरी खूप मोठमोठ्याले शाहीर बोलवलेत आपण तिथं सुद्धा. तिथं दुपारच्याला तेही कार्यक्रम होते. परत दुपारी आता गिरीबाबाजींनी आमच्या कशा कसं निवेदन जोडलंय मला माहित नाही. दुपारच्याला तिथं संगीत भजन सुद्धा आहे. पण ते संगीत भजन मुंबईकरांना तुम्हाला सांगतो, तुमच्या नशिबानं तुम्हाला ऐकायला येणार आहेत. असले डेंजर वाजणारे आणले तर आम्ही गाणारे असे एकदा जर ते भिडले ना दुपणच काढीचे लोकांना ऐकणार असे निबार निबार आणले. समजा आता म्हणजे खेड्यातली भाषा आहे, त्यांची भाषा वेगळी असते. निबार निबार म्हणजे काय कुस्त्याने खेळायचं आम्हाला तिथं, पण म्हणजे त्यांची जबरदस्त स्टाईल होती म्हणण्याची की जगानं ऐकली नाही कधी, भारतानं ऐकली नाही कधी. असे भयानक खेळतात. त्यांनी शब्द जरी तोंडातून फेकला तरी काटाच अंगावर उभा राहतो असे गायणारे. इतके मोठमोठ्याले गायणारे आणले. वादक तर असे इकडं भजन म्हणजे तिकडं ते वाजून काढित असे आवाज, इतके डेंजर आणले. मी मुंबईकरांसाठी सांगतो, तुम्ही नशिबवान आहेत. हा खूप मोठा एक कीर्तनाचा महोत्सव सोहळा झाल्यासारखा सुद्धा होणार आहे. असा पृथ्वी तलावर झाला नसेल इतका मोठा सोहळा तिथं होणार आहे. कीर्तना सुद्धा अनुभव घ्या. मुंबईकरांनी सुद्धा ड्युट्या सोडा. 5-5, 6-6, 7-7, 8-8 दिवस काय होत नाही राजानी, तुम्हाला देव काही कमी करणार नाही. मुंबईकरांना सांगतो की अप्रतिम सोहळा कीर्तनाचा लाभ घ्या. तुम्ही ऐका तिथे येऊ. हे किती समजावून सांगते कसा अन्याय अत्याचार वाटतोय. वारकरी संप्रदायाचे विचार म्हणजे सगळ्या मुंबईकरांनी सुद्धा ऐकलं पाहिजे. हे तुमच्यासाठी पण आहे, आमच्या सुख समाधानासाठी सुद्धा आहे. हे जनाच्या कल्याणासाठी आपण सगळे यज्ञ ठेवतो, कीर्तन ठेवतो. हे आंदोलन सुद्धा जनाच्या कल्याणासाठीचे आणि कीर्तन सुद्धा जनाच्या कल्याणासाठीचे. मोठमोठाले सगळे गायक वादक आहेत. याच्यात काय काय असे लाख लाख रुपये सुपाऱ्या काय असतं त्यांचं मानधन नाही. हातलावाला बांधवांनी आमच्या डीजाला नेऊ म्हणले. फक्त त्यांची एक आठ आहे, कुणाचा चारानं नको. समाजासाठी, या धर्मासाठी, वारकरी संप्रदायासाठी जर आम्हाला कीर्तन आणि लोकांना आरक्षण मिळतंय याच्यातच आमचा आनंद मानू. आम्ही बिना पैशाचं चारण न घेता येऊ आमच्या डीजेला. पण एक आठ आहे, फक्त मह कीर्तन आहे म्हणलं त्याशी पोराला म्हणा आठ येऊ. नाही ते पोरं गर्दी लय वाजले ते म्हणत नाही पलीकडे बस जरा, ते म्हणते मग कीर्तन आहे. मग बाबाजींना सगळ्या सांगतो तुमचं कीर्तन आहे पोरायला सांगा. ते पटापटच वाट देणार नाही. नाही तर त्याला काय माहित मग कोणी काय ते म्हणे पुढे जायसाठी करताय वाटतं. म्हणजे इकडे टाइम होऊन द्यायचं तरी बाबाजीला येऊन द्यायचं नाही राहत. ही सगळ्या महाराष्ट्रातल्या पोरांना सांगतो बाबाजींचं जे जे कीर्तन आहे होते उद्याच्याला आपण ती प्रोग्राम महाराजांच्या कीर्तनाचा व्हायरल करायला लागलो. त्यानुसार पोरांनी नाव आली की ताबडतोब प्रस्ताव द्यायचा बाबाजींना सगळ्या मध्ये यायला. आणि शक्यतो बाबाजींना सगळ्यालाच विनंती तुम्ही मुंबईतच थांबा. आलेले बाबा, आणणारे बाबा, त्यांना आम्हाला ताण कमी होईल तुमच्या थांबल्यामुळे. तुम्ही बरोबर ती सेटिंग बसशीत आण. कोणत्या टायमाला कोणते कीर्तन आहे नाही. एक बाबाजी आले त्यांचे टाळकरी कीर्तनकार आणि
वाजवणारे ते तुमच्याकडे माघारी जायचे. आमचा असा वाचा होईल कुठून आणावं. त्यामुळे तुमचं शक्यतो सगळं साहित्य आम्हाला तिथंच राहून तुम्ही थांबा, जाऊन द्या लॉस आमच्यामुळे होईल. काय करता मग आता, जे होईल ते होईल. कीर्तन तुमच्या आता घेतलेल्या तारखे मला चांगला माहिती, एवढे शिष्य पाठा, जाऊन द्या. एवढं शिष्याला म्हणा की बाबू आता काय करतो, घरीतून बाहेरच येता ना म्हणा, त्या घरीतून बाहेर येता ना, मी तर थांबवतो आता. ही महाराष्ट्राने सगळ्या समजून घ्या. महंत मंडळी सगळी सज्ज झाली. राजकीय मराठ्यांना विनंती माझी, सगळ्या आमदार, खासदार, मंत्री, जिल्हा परिषद सदस्य, उपसभापती, सभापती, महापौर, नगराध्यक्ष, सरपंच, ग्रामपंचायतचे सगळे सदस्य, भावी सदस्य, भावी आमदार, सगळे जिल्हा प्रमुख, सगळे जिल्हा अध्यक्ष, नगराध्यक्ष, तालुका प्रमुख, ज्या ज्या पदावरती राजकीय पक्षाचा मराठा बसलाय, आमदार, खासदार, मंत्री, माजी आमदार, सगळ्यांना विनंती, समाजाचं रक्षण करावं. समाजावर बिकट वेळ येऊ देऊ नका. समाज जर संपला तर तुम्ही संपणार, ही कधीच होणार. राजकीय मराठ्यांना याच्याच बरोबर माझा दुसरा बी एक विनंतीपूर्वक सल्ला आहे. तुमच्या लेकरा बाळाच्या साक्षीला खाऊ नका. ते म्हणते बाबा, मम्मी पप्पा आपली सत्ता होती त्यावेळेस तुम्ही मुंबईला नाही गेले, आज माझ्या आयुष्यात वाटलं जात. सत्ता आहे म्हणून शिक्षण मोफत मिळणार नाही, किंवा आमदार, खासदार, मंत्री फुकट फी भरणार नाही, तुमच्या पोराची फी नाही भरणार, किंवा फुकट नोकरी लागणार, त्यासाठी आरक्षणच लागणार आहे. मराठा समाजानं सगळ्या राजकीय पक्षातल्या आमदार, खासदार, मंत्री, सगळ्या पदाधिकाऱ्यांना, नेत्यांना माझे हात जोडून अंतरवाली तुम्ही विनंती, एवढ्या वेळेस मागे राहू नका. समाजाचं पाठीशी उभा राहा. तुम्ही सत्तेत म्हणून मराठ्यांच्या पोराचे डोके फोडू देऊ नका. जर डोके फोडले, तुम्ही काठी बी डोचली ना मराठ्याच्या पोराला मुंबईत काठी, तर राजकीय सगळ्या मराठ्यांनी एका बाजून, महाराष्ट्रातला पांढन रस्ता सुद्धा सुरू नाही राहायला पाहिजे. तर काठी जरी डोचली, इतक्या ताकदीनं मराठ्याच्या पाठीशी उभा राहा. ही आमचे तुम्हाला आग्रहाचं निमंत्रण पण आहे, हात जोडून विनंती पण आहे. समाजाचे रक्षण करायची वेळ आली, त्यावेळेस रक्षणासाठी रस्त्यावर या. तसा समाज तुम्हाला कधीच माफ करणार नाही. ज्यावेळेस आमच्यावर संकट होतं त्यावेळेस तुम्ही सरकारच्या बाजूने होतात, म्हणजे मोगलाच्या फौजी असल्यासारखं होईल. इकडं धर्माची लढाई सुरू झाली आणि काही जण मोगलाच्या फौजीतच उड्या आणत होते आणि तिकडे जेवत होते, आणि आपले माणसं मरताना डोळ्यानं बघत. तो कोण होता मुघलाचा? तो उभा राहून लढत होता. त्याच्या आजूबाजूला घोड्यावर बसलेला आपलाच काही फितूर गद्दार हिंदूच्या बाजूने माहिती पुरवत होता, धर्म मिटाव म्हणून, जात मिटाव म्हणून. या भूमिकेत राजकीय मराठ्यांनी राहू नये, ही आमची तुम्हाला हात जोडून विनंती. समाजाचा रक्त सांगताना समाज संघर्ष करीत होता, समाज लेकरं मोठे व्हावं म्हणून लढत होता. त्या टायमाला तुम्ही आमच्या सोबत नव्हता, हे मराठ्यांना कधीच वाटू देऊ नका. प्रत्येक मराठ्यांना वाटलं पाहिजे, प्रत्येक राजकारणी मराठा मी माझ्या डोळ्यानं बघितला. बघा राजकीय मराठ्यांना ऐका, मुंबईतला गरीब मराठीचं पोरग म्हणलं पाहिजे की मग माझ्या डोळ्यानं बघितलं व सगळ्या पक्षाचे मराठी मुंबईला होते. इतका गर्व आणि अभिमान तुमचा आम्हाला वाटला पाहिजे. एवढं काम तुम्ही करावं, एवढी या निमित्तानं आम्ही तुम्हाला विनंती करतोय. एक घर एक गाडी घ्यायची, मोटरसायकल असन, फोर व्हीलर असन, काय असन, एक घर एक गाडी 27 ऑगस्टला निघलीच पाहिजे, इतक्या तयारीला लागेल. एक घर एक गाडी ज्यांनी घेतली, मग आता ती मोठी असन, मोटरसायकल असन, त्याने फक्त वाट लावायला मुंबईला यायचं, मग त्याने त्याची गाडी घेऊन माघारी. मोटरसायकल वाल्याला एक महत्वाची सूचना आहे, ते ध्यानात ठेवा. तुम्हाला गाडी दम्माने हाणायची. रेस खेळायला नाही चाललो आपण, आपल्या दम्माने गेलं, सगळ्यात माग राहिलं तरी मुंबई जायचं, सगळ्यात पुढे असलं तरी मुंबई जायचं ध्यानात. माझ्या एकाही पोराचं नुकसान होता कामा नाही, त्याचा हातपाय मोडता कामा नाही, तो गाडी उपडता कामा नाही, ध्यानात ठेवा. गाड्या दम्माने चालवा. नसता एकानेही मोटरसायकल मुंबईला घ्यायची नाही. जे जे पोरं मोटरसायकल घेणार आहेत त्यांच्या घरच्यांना सुद्धा सांग, त्याला घरीच सांगा गाडी दम्माने आण, नाही तर गाडीवर येऊ देऊ नका. त्याच्यापेक्षा फोर व्हीलर लावा. पण एकाने सुद्धा थांबायचं नाही. आहे ती पुरी ताकद ह्यावेळेस मराठीला होत आहे, आणि मराठ्यांची शक्ती वाढवायची, मराठ्यांची शान वाढवायची. मराठा हरू द्यायचा नाही, ही मराठ्यावर जबाबदारी. सगळ्या मराठ्यांनी मुंबईकडे सगळ्यांनी निघायचं. परिषदेमध्ये
आपल्याला हॅलो. शांततेचं आंदोलन करायचंय हे सांगितलंय. मुंबईच्या मराठ्यांबद्दल हॅलो. सगळ्यांना सांगून झालंय. अरे मी पत्रकार एक परिषद शेवटचा मंत्र थोड्या आता वेळात फोन करतो. मराठ्यांसाठी. असं जातवान मराठ्यांनी खानदारी हा मराठी थांब मी 5 मिनिटं थांब फोन करतो. हा 5 मिनिटं थांब 5 मिनिटं. मी जगतोय, जीव जाळतोय, रक्त जाळतोय. उपाशी तापाशी राहून समाजाचे लेकरं मोठं करायसाठी झुंज लावतो. तुम्ही घरात झोपून तुमच्याच लेकरा बाळाचे शाप शिवाय अंगावर घेऊन आला. एखाद्या नेत्याला भिवून घरी झोपतात, आमदाराला भिवून घरी झोपतात, सत्ताधाऱ्याला भिवून घरी झोपतात, किंवा आमचं सरकार आहे म्हणून जाणार नाही, किंवा एखाद्याने दम दिला असेल तो जाऊ नको, मला नाव सांगा नसता त्याच्या वाचून तुमचं काही गुतलं नाही. काय करीन करून करून आमदार खासदार किंवा मंत्री तुमचं एखादं काम गुप्त देव करणार नाही केलं जातीच्या लेकराचं तुमच्या पोरात आयुष्याचं कल्याण होईल. त्याचं काय? चंद्रसूर्य आहे तोपर्यंत आरक्षण आहे तुमच्या लेकरात. त्याचं काय? आपलं कामच काय होतं त्याच्यापेक्षा एखादा दवाखाना नाही तर पोलीस स्टेशनला भांडणं झाले बांधायचे तर त्याच्यापेक्षा भांडणच करू नको. बांधायचे काय होतं त्याचा पाय पाडायची काय गरज आहे? कोणी का 10 रुपये हेल्मेट घेऊन देतं का आपल्या संसारात चालवायला? म्हणून त्याच्यातून काय गुतलंय आणि त्याचं ऐकून तुम्ही तुमच्या पोरातून पुरीचं वाटलं करणार का आता घरात झोपून? त्याच्यामुळे एकाही मराठ्यांनी घरी थांबू नका. आणि असं जातवान मराठी घरी थांबतच नाही. मी सांगतो मला 4 नोकरी आवडत घरी झोपतच नाही. आणि जो झोपण ना जो तरी घरी झोपण मग शंकाच तरी घरी झोपवतो म्हणल्यावर मग शंकाच. जो घरी झोपलाय ना, तिसरा मुद्दा सांगतो त्याच्यातला, जो घरी झोपण ना तो जीवाला खाणार आहे. तो जीवाला इतकं खाणार त्याला अपमान वाटणार आहे. मायला सगळे मराठी मुंबईला लढायला गेले मी घरी झोपलो ते मनालाच खाणार आहे. कारण ते गल्लीत एकच हिंडणार आहे, माणसं दिसणार नाही. आणि ते म्हणत सगळे गेले मी तर काय करू, त्याचीच त्याला लाज वाटणार आहे. ते मागून निघणारच. आणि जर नाहीच निघालं तर महाराष्ट्रातल्या 3-4 करोड मायमावल्यांना सांग, सगळ्यात पैंना पण सांग, जर ती घरात झोपला त्याला सांगा सगळं महाराष्ट्राला लढायला गेलाय. तू घरात कोण झोपवतो वय ना, घराच्या बाहेर जाय तिकडे जरा इथं काम करीत नाही शेतात तिकडं तार फडाना नुसतं खातू कवर आमच्या जीवावर बसून. जरा सगळ्या मावल्यांनी ताईंनी त्यांना मुंबईला जायचं सांगा. तुमच्या लेकरा बाळासाठी घडतोय म्हणून सांगतो. पोरं बाळ लेकी बाळी मोठे करायचं शिका. मग एकाही मराठ्यांनी घरी झोपायचं नाही हे सगळ्यांनी लक्षात ठेवायचंय. तुम्हाला बाकीच्या आता सगळ्या गोष्टी मी सगळ्या सांगितल्यात. आता शेवटी एक सांगतो, फडणवीस साहेब माझी तुम्हाला हात जोडून विनंती आहे, मी आणि माझा समाज आडमुठा नाही. माझ्या सरकारी नोंदी आहेत, आमचे गॅजेटेड आहेत, त्या सगळे 26 तारखेच्या आत अंमलबजावणी करा. तुम्हाला आणखीन संधी हातातून गेलेली नाही. तुम्ही कोणाचं ऐकताल आणि तुम्ही आडमुठापणा करायला जाताल. मराठी ह्या वेळेस तुम्हाला भारी भरणार आहे. तुम्ही जर नाहीच ऐकलं, तुम्हाला जर वाटलं सत्ता सत्य पुढे शांतपण चलत नसतं, तर तुम्हाला सांगतो जर मराठ्याच्या पोराला एक काठीनं जरी डोचलं तुम्ही सरकार उभं टाकणार, हे पण तुम्ही द्या. मी मुला इजा करणार नाही. माझ्या पोरात आणि माझ्या समाजात जातीत माझा जीव आहे. मी तुमचा कसलाच विचार करणार नाही हे सुद्धा तुम्ही ध्यानात ठेवा. म्हणून माझी पुन्हा या प्रेसच्या माध्यमातून या 4 ते 5 वेळेस तुम्हाला आग्रहाची विनंती केली. आम्ही तुम्हाला 2 वर्षापासून मागणी करतोय. 4 महिने झाले तारीख डिक्लेअर केलेली, 2 महिने झालं तुम्हाला सांगितलेलं वैयक्तिक. आमच्या सरकारी नोंदी जेवढ्या आहेत त्याचा आधार घेऊन तुम्ही मराठा कुणबी कायदा पारित करा, अंमलबजावणी करा. या जेटीची सगळ्या अंमलबजावणी करा की तुम्हाला विनंती आणखी वेळ गेलेली नाही. एकदा जर मी तर सोडली अंतरवाली 27ला 10 वाजता चर्चा फेरच्या बंद. मुंबईत आझाद मैदानला गेल्यावरच मग चर्चा सुरू. मधी चर्चा होणार नाही, मी मध्ये थांबणार नाही आणि मला अंमलबजावणी करून द्यावी ती तुम्हाला हात जोडून विनंती करतो. आणि मराठा समाजाला सांगतो, आपल्या सगळ्या मागण्या रास्त आहेत. बऱ्याच जणांच्या पटल्या, हळूच कण देत पण पटल्या. त्यांना वाटतंय खरंय पण म्हणते, पण याचा अर्थ त्याला राजकीय काहीतरी मिळायचंय म्हणून पण ते उगाच मराठ्याच्या विरोधात लढत. नाही तर सगळ्याला कळालेले मराठी कायदा सोडून लोकशाही सोडून काम करत नाहीत. आणि आता तुम्हाला सगळ्याला सांगितलं मग तुमच्याही लक्षात आलं असेल. आणि महाराष्ट्र सगळी प्रेस ऐकतो, महाराष्ट्राच्याही लक्षात आलंय की आपल्या नोंदी आहेत, आपलं गॅजेट आहे, आपला हक्काचं सरकारी दस्तावेज. याचा अर्थ
फडणवीस साहेब मुद्दाम देत नाही म्हणून मराठ्यात चीड निर्माण झाली. फडणवीस साहेब शेवटचं सांगतो, तुम्ही बोलायला नको होतं मी ओबीसीसाठी लढणार, कारण मराठ्यांनी मतं तुम्हाला दिले, तेव्हापासून मराठ्या तुमच्यापासून तुटल्या. मराठ्याची लाटच उचाली. तुम्ही ओबीसीसाठी लढणार आणि मराठ्यासाठी का नाही लढणार, कारण सत्ता मराठीने दिली. इतक्या लवकर तुम्ही मराठीचे उपकार फेडायला नको होते, इतक्या लवकर तुम्ही उलटायला नको होतं, पण तुम्ही उलाटला. त्याचं शल्य, त्याचं दुःख मराठ्याच्या काळजात त्याने घर केले. कारण ज्याने ज्याने बटन दाबलंय त्याची त्याची जात जागी झाली. आता तुमचं बटन दाबणार. मी तुम्हाला मोठं करायला मतदान केलं, पण आज माझे पोरं मोठे करायचे. मी भला तुमच्या पक्षाचा आहे, तुमच्या सरकारचा आहे, पण माझे पोरं मोठे व्हायला लागले तर तुम्ही आरक्षण देण्यात मोठे होऊ देणार. हे मराठ्यांच्या पक्क्या मनात आता फुंगाट झालेली. त्यामुळे मराठी सगळेच मुंबईकडे निघाले. अर्ध्या आमदाराचे मला फोन येते त्यांच्या, मग आपल्याला पुढे असं असतं, मग कथा कसं सांगून टाकत म्हणजे आमची लय बेजरी चालली, पण आम्ही हाय सोबत. आता इथं बैठकाला नाही दिसणार, पण मुंबईत दिसतो. म्हणजे मराठ्यांचे कार्यकर्ते सुद्धा पेटले. दुसरा शब्द फडणवीस तुम्ही बोलायला नको आता पुन्हा. मी शेवटाकडे आलो. पत्रकार बांधवांनी प्रश्न विचारला, मराठी मुंबईत यायला लागले. ते म्हणले पोलीस बघून घेते. पोलीस बघून घेते तुम्ही धमक्या द्यायला लागले का तुम्ही मराठी? मग पोराठी लाटच उचलल्या. तुम्ही गोडी गुलाबीने काही करू शकता, दादागिरी नाही करू शकत तुम्ही मराठी. आणि मी दादागिरी करायला मोजीचा नसतो. मी मुंबईत येणार आहे, आता तर मुंबईत येणार आहे. आता माझा हटत बी नसतो. कोण आडीत आहे बघतो जात. तुम्ही दादागिरीची भाषा नाही करता. अरे पालकत्व राव तुमच्याकडे, तुम्ही ज्येष्ठात मोडता आणि तुम्ही पालकत्व स्वीकारून तुम्ही संविधानाच्या पदावर बसता. तुम्ही म्हणता पोलीस बघू घेते. पोलीस म्हणजे देवेंद्र फडणवीस आणि देवेंद्र फडणवीस म्हणजे पोलीस. त्याच्यात काय बदल नाही. पोलिसाला दोष नाही देणार आम्ही. आणि पोरांना सांगतो पोलिसाला आयला सुद्धा म्हणायचं नाही. काय करताय करून घेतोय ते देवेंद्र फडणवीस, हे लक्षात घ्या. करणाऱ्यापेक्षा करून घेणारा दोषी ठरवायचे बिलकुल. आपल्याला उलट्या दिशेने नेलं लोकांनी, करणाऱ्याच मागं लावलं आणि करून घेणारा मजा तेवढे आणतो ना. करून घेणारा महत्वाचा दोषी, करणारा नाही. आणि पोलिसांना सांगतो माझे गरीबाचे लेकर येतात नादी लागू नका. आमची जेवढी साथ पाहिजे तेवढी आम्ही तुम्हाला देणार. तुमची ट्रॉफिक जाम झाली, गणेश उत्सवाला काही प्रॉब्लेम आले मुंबईत, 1,00,000 पोरं स्वयंसेवकांनी तुम्हाला द्यायला तयार. गणपती उत्सव आमचा पण आहे, तुमचा पण आहे. आणि मराठ्यालाही सांगतो सणावारात गुतू नका. एखादे पोळी खातान, भजे खातान, हागून येताना मोकळे होता. आयुष्याचं लेकराचं वाटलं होईल. सण पुन्हा पुन्हा येतील, पुन्हा पुन्हा करू. घरात 50,000 1,00,000 जर पगार आला, दणक्यात उत्सव करू ना. पोरं पोरी नोकरीला लागून दे ना, दणक्यात करू. आपण का हटणार आहेत काय? अजिबात नाही. वारकरी संप्रदायाची, हिंदू धर्माचे सगळे संस्कार संस्कृती पाळतोय आपण, कमी पडणार नाही. पण एखाद्या वेळेस संकट असल्यावर कमी. माणूस एखादा वारला काय झालं आपण एक सुटत पाहिजे, नंतर करतो. पुढच्या वर्षी दणक्यात करू. यावेळेस गणपती सगळे मुंबईत घ्या, आपल्या गणपती बाप्पाला बघू द्या समुद्र, काय अडचण आहे. मिरवणूक ग्रामीण महाराष्ट्राची मुंबईकडे चालली, काय अडचण आहे का? दरबारीनं उठलंय का आपण इथं टाकतो आपला गणपती विचारायला. एखादा समुद्र बघू द्या, पवित्र समुद्र आहे राव. आपल्या गणपतीने बघू नये का? 5 देव बाप्पा घेतला आरती म्हणायला, तिला भेटतो नाही भेटतो. 5 देव बाप्पाला की संघ घेतले आरतीला, काय अडचण आहे का? तिथं झाली लोटांग आरती तू आणि हे साहेब रे इथं. तुम्हाला माहित नाही गरीब मराठ्यांनो, आपला 11-11 दिवसाचा गणपती, 12-12 दिवसाचा. अरे आमच्यात कोवत आहे 3-3 महिन्याचे करू. हा तुम्ही चाबरेत बघा यांचा 1.5 दिवसाचा परत घेतात. असा निघाला गिरकट चौपाटी. आपण म्हणलं कमून 1.5 दिवसासाठी म्हणजे तिला लय काम असत. तिला विचारलं का कमून 1.5 दिवसासाठी म्हणजे त्यांना ते लय बिजी असतात आमच्या आयुष्यात, म्हणून यांचा 1.5 दिवसात. किती हुशार आहेत बघा. आपले उत्सव आपले परंपरा आपण पाळूच. काही वेळेस समाज संकटात असला ना त्याला आधी जिंकून न्यायचं बघायचं. समाज संकटात सापडला ना जेवतो ताट बाजूला लोटायचं आणि सामना करायचा. असं कधी झालंय का? एखादा तुम्ही घरात बसला मारायला आला, मग तुम्ही त्याला म्हणलं थांब मी जेवतो, कपडे घातले नाही मग मारामारी करू आपण. जसं असेल तसा सामना करावा लागतो. तसं समाजाने समजून घ्या, लेकरा बाळाच्या आयुष्याचा प्रश्न आहे. जसं आहे तसं संकटाला आता सामोरं जायचं. सण थोडा कमी, पुढे नंतर पुन्हा करू. आम्ही आमचा गणपती आता तिकडे घेतात, तुम्ही घ्या. नसन घ्यायचा तुम्ही माघारी आल्यावर विसर्जन करा. 3 दिवसाचा तर प्रश्न आहे. 27 ला बसवा किंवा 26 ला संध्याकाळीच बसवा, 27 ला बसू नका.
26ला संध्याकाळी बसवा, 3 दिवसांनी माघारी या, चलून द्या पुन्हा काय सूट पाहिजे आणखी. म्हणून मराठा समाजाने समजून घ्या, मुंबईकडे गैरहजर तुम्ही राहिलात तर मराठा समाज तुमच्यामुळे हारला हे ध्यानात ठेवा. शब्द आजचा, तुमच्यामुळे समाज हारला आणि माझी जात हरून देऊ नका. जातीला लय किंमत आहे. जात जर एकदा मोडली तर पुन्हा ऐकणार नाही. जातीच्या डोक्यावरती आरक्षण घेऊन गुलालच फेकायचे 29 तारखेला. म्हणून सगळ्यांनी मनोज जरांगे पाटील यांचा जो मुंबईला मोर्चा येतोय, हा मोर्चा म्हणजे मुंबई उच्च न्यायालयाच्या मराठा आरक्षणाच्या प्रलंबित केसवर दबाव आणणारा राजकीय कंटेंट आहे किंवा कंटेंट ऑफ कोर्ट आहे, अशा प्रकारचा आरोप तो ऍडव्होकेट गुणरत्न सदावर्ती यांनी केलेला आहे. आणि आझाद मैदान पोलीस ठाण्यामध्ये त्यांनी त्याची तक्रार दिली. देऊ नये जरांगे पाटलाचा मोर्चा मुंबईमध्ये, त्यांना थांबवावं आणि त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा. म्हणजे गुणवत्ता सदावर्ते वकील सोडत. अरे बाबा, कोर्टात जे आरक्षण आहे त्या मागणी चाललंच नाही. आम्ही दबाव आणायला आम्ही ते आरक्षण द्या म्हणत नाही. तर 10% आमचा विषयच नाही. ते सटके लोकांचं काम आहे. सटक्या बुद्ध्या खराब झालेल्या आहेत. आता काय काय लोकांना नुसतं राजकीय नेत्याचे बुट काटायची सवय आहे. त्याच्यामुळे त्यांचं आम्ही बोलत नाही. ते कोणी त्याला गेली तर नाही काय. पाटील साहेब, देवेंद्र फडणवीस बद्दल जे काय बोललं आहे त्याच्यावर फार टीका होते. पुन्हा तुम्ही त्यांच्या आईवर शिवी दिली असं व्हायरल होत आहे. नेमकं काय बोलला होता आणि त्याचा काय अर्थ झाला? काय म्हणून काय म्हणून नाही, मी बोललोच नाही ना. आईवर तुला काय बोललोच नाही. बोललो असं ती शब्द माझा घेऊ काय झालं. मी बोललोच नाही. आईवर बोललोच नाही. असं व्हायरल होते. ती शब्द मागे घेतो. बोललो असं बोललोच नाही, पण ती शब्द मागे घेतो. पण आरक्षण द्या मला. मग आरक्षण किती द्या. कारण आमच्या ज्या आई बहिणी, आमच्या ज्या आई रात्रंदिवस राब कष्ट करतात, त्यांचे लेकरं फाशी घ्यायला लागलेत. तुमच्या आईप्रमाणे आमच्या बी आईला तोला धरा आणि त्या आईच्या लेकराला आरक्षण द्या. इथं बोललोच नाही आणि वगात बोललो बी असेल तरी ती शब्द मी मागे घ्या आणि मोठ्या मनाने घेतला. त्याच्यात काय नाही एवढं. पण आमच्या मोठ्याच म्हणायचं, तुमचा काळ मोठापणा नाहीये. पण स्वतःच्या आई दुसऱ्याच्या आईला पण तोला. कारण आमच्या आई रक्ताच्या थाळ्यात पाडल्यावर हे बी बघा. त्यावेळेस माझ्यात पोलिसाला हाणलं म्हणले होते. त्यावेळेस आमची आई नव्हती का? त्यावेळेस नव्हती आमची आई. कोण परवागता फरवागता शेण खातो कामन धामाचा, तवा आईने दिसली का आमची तुला? कोण बाई बोलले म्हणतात ना तुम्ही, तिला तवा आईने दिसल्या का आमच्या? काय बोलते रे? तवा कुठे गेलती तू? कोण वाघिणी ती? कवर शाळा समजायची सरकारच्या. आमच्या आई रक्तात थाळलं त्यांचं तवा कुठे मिळती? आमच्या एवढ्या 3-3, 4-4 वर्षाच्या पुरी रक्ताच्या थाळीत पडतो. झोपली होती का तू? तेव्हा नाही तुला आमची आई दिसली. तेव्हा नाही तर तुझी जात जागी झाली. कवर खेटर साठी रे कुणाच्या नाटीला लाग तू. हा, तू बाई घेत आमचं बी बाय. हे शिकू नको तसलं. आमच्या आई बहिणी 307 किलो तयार केल्यावर जमन का? आणि लईच माझ्या नादी लागली मी तो सगळं कापाळ उचशील. हा, आणि तो माहिती येईन बी संध्याकाळ पोच मला बघ येते का नाही. हो, तुमचे काय काय येतं सगळं सांगते मग मला लोक की संध्याकाळपर्यंत. उगा नादी लागू नको. तिची आईची लय माया आली तुला. तुला आमदार खासदार होईत असं. आमच्या बोरा फाश्या घ्यायला लागलेत. आमच्या पण पोरी आहेत, आमच्या सुद्धा आहेत. तिच्याकडे विभाग जरा डुकून इश्यू करू नको. कशाचा बी आईला बोललो कशाला बोललो? आईला बोलत नाही. तू आई 2 लाख साडी घालीत असन म्हणून तो आहे. आमच्या आई फाटक्या कपड्यातली पण ती बी आहे आम्हाला प्रिय. काही व्हिडिओ टाकतो काय करतो सोशल मीडियावर टाकले काय मुख्यमंत्र्यांनी स्वतःच्या? लय लागलं का? आमच्या आईचं काय नाही टाकलंस? बॅड हल्ला झाला म्हणून. तू तर म्हणला बायानेच हाणलं.
पोलिसाला माया तो पोलीस आहेत काय एकम टाकला रे नाटक करतो मला माझ्या आईला बोलले तो आहे तुला प्रिय आमची आई आम्हाला प्रिय आहे रे फडणवीस चल येतोय मुंबईला शिकवायला काय नाटक एक शब्द बोललो तर तू स्वतः झाकून टाकतो आम्हाला वाटलं शहाणा आहे तुला वाटलं नेरेटिव्ह पसरेना मी पुन्हा आपल्या आईचं ते सोशल मीडियावर टाकलो लोक दूषित करीन लोकांना काही देणं घेणं नाही लोकांनी ओळखीला आमच्या आईला सांगत तू काही नाही बोलला तू आईला बोललो म्हणून तुला एवढं लागलं तर तू तुला बाग तरी पण मराठी तुटून निघते मुंबईकडे नाही मोजित मराठी कोणाला आईला एक शब्द बोललो का नाही बोलला मला माहिती की नाही तरी मी शब्द मागे घेतला आमच्या आईचं काय रे हे आंतरवलीत येऊन बघ चालता येते का आमच्या मायामावल्या आता बाजार झोपलेल्या चल तू दाखवतो काही पोराच्या पोटात गोळ्या गेल्यात माणसानं त्याला आटोळ पिटोळ केलंय चौकून नाही ऑपरेशन होतलेला होतील नाही झालं देवेंद्र फडणवीस आणखी काय सांगतो रे व्हॉट्सअपला टाकतोय कशाला टाकतो तू आमच्या आई कमरात वाकल्यात नाक सुटून गेले नाक फायबरचे बसविले दुसरे म्हणा माझ्या आईला बोलले आईवाला कोणा शिकितो आहे आमच्या मराठीच्या आईच्या पोर आत्महत्या करायला लागले आरक्षणामुळं लाज वाटली पाहिजे तुला मुख्यमंत्री येतो आम्हाला शिकवायला लागलास तुला स्वतःची आई वाटती बाकीच्या मराठीच्या आई नाही वाटत तुला त्या पोलिसाला सस्पेंड करायचं देवेंद्र फडणवीस तो बढती दिली यांनी बढती दिली सगळ्याला मोठ्याला पोस्ट दिल्यात मराठ्याला हाणलं म्हणून इतका आनंद व्यक्त केला तो तुपल्या आईला आधी नाही बोललो मी आधी आपल्या आईला हाणलं मराठ्याच्या तेव्हा तुपल्या आईला बोललो त्यावेळेस आधी नाही बोललो खानदानी अगोला आधी कोणाच्याच वाटत जात नाही जातवान क्षत्रिय मराठीची पायदाशी मोगम डायरेक्ट बोलत नाही कोणाला आमच्यावर बोलल्यावर बोलतो तुला हे बरं सुचलं तू आता एवढा व्हिडिओ कट करून तुपल्या आईचा तुपल्या सोशल मीडिया टाकायचा गॅजेट टाक ना हैदराबादचं गॅजेट मराठी नोंद सांग ना ओबीसीच्या नेत्याला मी व्हॉट्सअपला टाकलंय माझ्या सोशल मीडियाला टाकलंय मराठ्यांचा गॅजेट सरकारी नोंदी आहेत हैदराबादचं सातारा संस्थान द्यायला लागलो हे टाक हे काय टाकतोस आरक्षण दे तुझ्या आईची पूजा करतो आम्ही हा तुझ्या आईला बी आमची आई म्हणतो आम्ही बघ म्हणतो का नाही आणि तो पाठीमागही म्हणलो आधी तू आमच्या आई बहिणीच्या डोक्या फोडलेत तेव्हा तुला बोललो डायरेक्ट नाही बोललो बंद कर रे चाळे अरे मला नाही माहिती तू इतकं रडकय म्हणून तरी मला त्या रक्तात वाटलं होतं तू रडकायस म्हणून आधी हिंदुत्वाचा रक्त म्हणला होता नंतर म्हणला मग ओबीसीचं रक्त कोणाचं रक्त आहे तो चुकीचं बोलत नाही पठ्ठ्या तरी कट्टर हिंदू आहे वारकरी संप्रदायाचा कट्टर हिंदू आहे आणि बोलून दाखवलं ज्यावेळेस युती करायची होती त्यावेळेस मुस्लिम बांधवाला जाहीर सांगितलं होतं मीडियाच्या समोर मला माझ्या धर्माचा गर्व आहे स्वाभिमान आहे मी कट्टर हिंदू आहे धर्म परिवर्तन नाही करायचंय सत्ता परिवर्तनासाठी मुस्लिम बांधव आपण एकत्र येतोय तुम्ही 5 वेळेस मस्जिदीत नमाज पाडा तुम्हाला तुमच्या धर्माचा गर्व असला पाहिजे मला माझ्या धर्माचा गर्व आहे असं नाही बदली तुमच्यासारखं एकदा जाय पाकिस्तानला नवाज शरीफच्या पोरीच्या लग्नाला एकदा घे शहानवाज हुसेन जवळ एकदा घे पाशा पटेल जवळ मतदानापुरता तुमच्यासारखा नाही खरं बोलून त्या टायमाला आम्ही उचित टोपी घातली की दाखवायची तुम्ही नाही का घातल्या ते आता तुमचे मोहन भागवत साहेब का काय आता जाऊन आले कोणत्या त्या मौलानाच्या बैठकीला 1-1.5 महिन्यापूर्वी आता तुमचं जमत तुम्ही केलं की हिंदुत्व आम्ही केलं की तो जातीवाद वा कोणाला शिकवतो इतकं रडको नको म्हणू इतकं रडको नको द्यायचं जीवावर आलं म्हणून आपल्या सोशल मीडिया टाका लागलाय देवेंद्र फडणवीसच्या मराठ्यांना आरक्षण द्यायचं जीवावर आलंय म्हणून आईचा सहारा घेऊन आईच्या आडुवीला पाला लागला मराठा जात अशी आहे भावनिक आहे आईला मानती संस्कृतीला मानती धर्माला मानती अशी मराठ्यांची जात मराठ्यांना खरं आरक्षण हे द्यायचं जीवावर आलंय म्हणून त्याचा आईचा मुद्दा त्याने पुढे केलाय आणि आईच्या आडून लपून मराठ्यांचा वाटोळा करायला लागला नाही होऊन देणार मराठ्याचा वाटोळा नाही होऊन देणार ते बोललेला शब्द मी मागे घ्या ओके जरांगेंचा गणपती मुंबईत जाऊ देणार नाही मुंबईच्या बाहेरच त्यांचं विसर्जन करू लक्ष्मण
चॅनल आहे काय असते आम्ही महत्व देत नाही त्यांना कोणाला महत्व द्यायचं कोणाला नाही आम्हाला चांगलं माहिती एवढी ताकद स्वतःच्या जातीसाठी लावा आता बहुत दऱ्या खोऱ्यात मेंढ्या सांभाळणारे गोर गरीब कामगारांची लेकरं मोठी होती इकडं पुढं आपल्या स्वतःच्यासाठी लढावं तिथं मर्दानगी दाखवा तिथं लेकरं मोठे करावं आणि त्या समाजाला न्याय द्यावा त्यांसाठी झुंजावं मराठा वाद झुंजायचं आणि मी त्याला विरोधक मानला नाही आज नाही 2 वर्ष झालं सांगतो कधी मानणार पण नाही कारण आम्ही रोज गाव खेड्यात ओबीसी मराठा बांधव एकत्र राहतो राजकारणात ऐकून आम्ही डोक्या फोडायला मोकळले एकामेकाचे आणि कधीच फोडू शकत नाही फोडणार बी नाही गाव खेड्यात आम्ही सगळे एक रोज आम्हाला सुखात दुःखात एकत्र राहावं लागतं एकमेकाला पाणी द्यावं लागतं बैल द्यावं लागतं जनावर द्यावं लागतं एकमेकाचं मोठी सुरू करावं लागतं आम्हाला टपऱ्यावर बसले एकामेकाला घोडे लावी देत आमचं धकत नाही एकमेकाशिवाय इथं गाव खेड्यात आम्हाला नाही परवडत हे राजकारण्यांचं ऐकून ते राजकीय स्वार्थासाठी बोलून जाते गाव खेड्यातली सगळी विस्कटली जाते त्यामुळे मी एकाही जातीला आतापर्यंत बोलायला दाखवा मला नेते नाही सोडित बा त्यांचे नाही ना आमचे नाही आमचे तर कोणते झाडाचे मी जातीला आतापर्यंत बोललो नाही आणि बोलणार बी नाही कारण आम्ही रोज एकमेकात राहावंच लागतं सुख आलं दुःख आलं कुणाला दवाखान्यात न्यावं लागतं कुणाला काही एकमेकाच्या सुखात दुःखात जावं लागतंय आम्हाला सगळ्या जागेवर एकत्र राहायला लागतं यांचं ऐकून आमचं कोणतं पोट भरणार आहे आणि ओबीसीचं ऐकत नाही ओबीसी दाखवते झटका टायमाला ते म्हणजे तुला झेंडी तिकडं आमदार होतो मंत्री होतो तिकडे आरक्षण मागाय दिलं सोडून लढतोय मराठ्याच्या विरोधात आरक्षण देऊ नका गरीब ओबीसींना वाटतं मराठ्यांच्या जर नोंदी सापडल्या तर गरीब मराठ्यांच्या लेकराचं कल्याण झालं पाहिजे यांनी इकत भांडण घेऊ नये मराठ्याच्या नोंदी नसत्या तर मग ठीक आहे म्हणते मग आणतो नको मराठ्याचं असून देऊ नका म्हणता तुम्ही त्याच्यामुळे तेच उठले त्यांच्यातून तेच उठले एवढं काढी लावून गेले 6 वर्ष पाटील शरद एकीकडे तुम्ही मुंबईकडे मराठा आरक्षणासाठी जात आहे मात्र महाराष्ट्रात दुसरीकडे शरद पवार गटाकडून मंडल यात्रा काढण्यात आलेली आता बोलू त्याच्यानंतर मी कालच सांगितलं त्याच्यावर बोलू ना पाटील महाज्योतीकडून सुद्धा विद्यार्थ्यांचं विद्यावेतन बंद आहे कोणाचं महाज्योतीकडून जे विद्यावेतन देण्यात येते नाही ते द्यायला पाहिजे त्यात काय होईल मग ओबीसीच्या लेकरांचं वाटोळ होईल महाज्योतीच्या काही योजना जर बंद केल्या सारथीच्या जर बंद केल्या तर ते लेकरांचं वाटोळ होईल तुम्हाला लेकराला वाटोळ करायचा अधिकार नाही कारण मी मागच सांगितलं होतं मी जर जातीवादी असतो तर मला सांगितलं होतं मराठ्यांच्या पोरीला मोफत शिक्षण करतो मी जातीवादी जर असतो तर मी म्हणलं मराठ्याच्या पोरीला मोफत शिक्षण करा कारण लढा मी लढतोय समाज लढतो मी सांगितलं लेकीबाईने काय केलं सगळ्यांच्या जातीच्या पोरीला मला मोफत शिक्षण केलेलं पाहिजे हे पहिला माणूस मी सांगणार आज ओबीसीच्या लेकीबाई सुद्धा मोफत शिक्षण घेतात जातीवादी असतो तर केलं असतं का एवढं राजकारणासाठी करतो म्हणूनच ओबीसीने मला ओळखलंय हे पोरग जातीवाद नाही करत उलट मिळून देते आणि आमचे 4-10 जण येते एवढं चुकत मराठीच्या विरोधात पळत सगळे सोयीची अंतिम काय झालं आपण 2-3 वेळेस त्याच्यामध्ये चेंज केली आणि आता आपण त्याचं पोट जातीमध्ये नाही ते तुमचा बघण्याचा चष्मा आहे बदल नाही केला आता तुमच्या विचाराने काय करू शकत नाही 3 वेळेस आपण त्यांना व्याख्या दिलेली होती अंतिम काय झालं सरकारकडून हे तुम्हाला बदल केलेलाच नाही आहे तीच व्याख्या दिलेली फक्त 4-2 शब्द घालत नाहीत ते त्यामुळे पोट जात उपजातच आहे पहिल्यापासून तसं म्हणून शब्द वापरलेला कुणबीची पोट जात होती बाकी ज्यांच्या झाल्या आरक्षणात घालताना म्हणून 400-450 जाती झाल्या त्यामुळे त्याला काही बदल नाही कुठं काय नाही फक्त आता हे सरकार मुद्दाम काहीतरी खोड्या काढणार मुद्दाम काहीतरी मुंबईत नाही येण्यासाठी काहीतरी पिल्लू सोडणार समाजात गैरसमज करणार मराठ्याचे लोक फ्रेश आहेत कुणी काही म्हणू मुंबईला जायचं एवढं डोक्यात त्यांच्या कुणी सरकार उलट बोलू देवेंद्र फडणवीस व्हिडिओ टाकू भावनिक वातावरण करू ते आता आडून गेला पाहिजे लक्षात आलं आमच्या आडून गेला पाहिजे कोणाच्या पदराच्या आडून नसते तुला पत्र बाबा मुख्यमंत्री आहे बाबा तो सरकारकडून चर्चेसाठी येणार नाही काय सरकारकडून काय नाही आणि त्या आशेवर मी आंदोलन करत नाही कधी कारण ठरवून केलेलं आंदोलन कधी यशस्वी होत नाही मी बसतो आणि तुम्ही या सोडायला यशस्वी होत नसतं मला माझ्यावर आत्मविश्वास आहे माझ्या समाजावर आत्मविश्वास आहे आम्ही लढून मिळवतो आणि आम्हाला नाविलाज आहे आम्हाला हजारो वर्षाचा इतिहास आहे आम्हाला लढल्याशिवाय काहीच मिळालेलं नाही आतापर्यंत आम्हाला लढूनच मिळावं लागलेलं आहे त्यामुळे आरक्षण सुद्धा आम्ही लढूनच मिळवणार आहे 29 ऑगस्टला आरक्षण घेणार आणि ओबीसीतूनच घेणार
दोन उपमुख्यमंत्री अजित पवार आहेत आणि एकनाथ शिंदे. तत्कालीन मुख्यमंत्री तर येऊन सुद्धा गेलेले, शिवरायांची शपथ देखील त्यांनी घेतली. या दोघांची काही जबाबदारी नाही का? आणि फडणवीसांची सुद्धा जबाबदारी आहे. ही ज्यावेळेस आठवण करून दिली अजितदादाची आणि शिंदे साहेब आहेत तुम्ही आम्हाला, त्याबद्दल धन्यवाद. पण तुम्हाला एक आठवण करून देतो. फडणवीस साहेब एका चॅनलच्या व्यासपीठावर म्हणले होते, मी म्हणलो होतो फडणवीस साहेब शिंदे साहेबाला आणि अजितदादाला काम करून देत नाही. तर त्यांनी चॅनलच्या मोठ्या व्यासपीठावर सांगितलं होतं, मी शिंदे साहेबाला अडवा येत नाही. शिंदे साहेबांनी सांगाव मी अडवा येतो का. आता कोण सांगन का मला अडवा येतोय म्हणून. पण तरीही त्यांचं उत्तर त्यांना मिळालंय. तुम्ही जर त्यावेळेस म्हणलात मी आडवं येत नाही, आम्ही त्यावेळेस पुरतं मान्य केलं, ठीक. पण आता तेव्हा तुम्ही आडवे येत नव्हते ना, याचा अर्थ मराठ्याला तुम्हाला आरक्षण देत होते याचा अर्थ असो मी त्यांना आडवं येत नाही, याचा अर्थ तुम्हाला मिळू द्यायचो. आता तुम्ही येत 8 महिने झाले कमी मिळाला, याचा अर्थ त्यावेळेस तुम्ही मिळून देत नव्हते, आताही तुम्हाला मिळून द्यायचं. फक्त आता आईचा काहीतरी मुद्दा उकरून काढाय आणि आईला पुढं करून राजकारण करू नये, तुच्छ राजकारण आहे. आईचा सुद्धा राजकीय स्वार्थासाठी बळी देऊ नये, आईला ढकलू नये फडणवीसांनी पुढे. स्वतः छातीवर घ्यावं सगळं काय असेल मर्दासारखं. मायमाऊलीला पुढं नाही घालावं. राजकीय स्वार्थ आणि सत्तासाठी ते पट टिकायसाठी आईला सुद्धा याच्यात ढकलाव असा पुत्र महाराष्ट्र पुन्हा एकदा बघायला लागला. म्हणजे तत्कालीन मुख्यमंत्र्याला काम करू दिलं नाही आणि हा हे करीत नाही. मग त्यांना करू दिलं नाही, हा पण करत नाही. केलं असतं तर आम्हाला दिसलं असतं. करू देत नाही. 8 महिने झालं ना, याचा अर्थ मागचं कोण सिद्ध झाला. आता शिंदे साहेबाला अजितदादाला काम करून दिलं जात नव्हतं, आता तुम्ही झालात ना, मग करून दाखवायचं ना. आणि म्हणलं असतं त्या टायमाला खरं शिंदे साहेबांनीच केलं, कारण फडणवीसनी केलं ना. आता तुम्ही असून देत नाही, त्याचा अर्थ तुम्हालाच द्यायचं नाहीये. हे सिद्ध झालं. आणि माझंही मिळू दिलं नाही, हे पण सिद्ध झालं. आणि आताचा नवीन डाव आला तुमचा, याच्यावर सिद्ध झालं. तुम्ही किती रडकी. मी मुंबईला येणार आहे फडणवीस साहेब, 100% येणार. तुम्ही किती स्टंट करा, तुम्ही किती भावनिक करा, तुम्ही आईला पुढं घाला. तुमच्या आईला सुद्धा आमच्या लेकराची माया येत असते. या पोट्ट्याने देऊन टाकावं. मुख्यमंत्री झाला तर म्हणत असं आई या पोट्ट्याने देऊन टाकावं. गरीब मराठीच्या लेकराचा शापशिव्या घेऊ नये, त्यांचं वाटोळं करू नये. तू मुख्यमंत्री झालास, मनातल्या मनात त्या जातवान आईला वाटत असत. तो आता राजकीय स्वार्थासाठी आईचा सुद्धा बळी द्यायला नाही. चलो, धन्यवाद.